सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 147वा। आयु आरोग्यमैश्वर्य पुत्र पौत्र प्रवर्धनम अकामता स्त्री विधवा जपान मोक्षमवाप्नुयात। श्री गुरुगीता जपल्याने आयुष्य दीर्घायुष्य होते, आरोग्य लाभते, ऐश्वर्य प्राप्ती होते, पुत्र पौत्र वृद्धी होते। विधवा स्त्री जर निष्काम भावाने श्री गुरुगीता जपील तर तिला मुक्ती मिळेल। पाहिले तर प्रत्येकजण हा योगी भोगी रोगी यापैकी एक असतो। योगी असतो तो भोगी व रोगी नसतो। भोगी हा योगी व रोगी नव्हे, रोगी हा भोगी व योगी असणे शक्य नाही। योगी व्हायचे तर रोगी हा प्रथम निरोगी होऊन भोगी झाल्यावर मग योग साध्य करणार। श्री गुरुगीता जपल्याने रोगी निश्चित निरोगी होतो, सर्व भोगेच्छा पुऱ्या होऊन भोगी होतो व मग निष्काम भक्तीने योगी बनतो। विधवा म्हणजे विरक्त, भोगाच्या मागे न लागलेल्या व्यक्तीला मुक्ती मिळते। अजून सर्व भोग भोगण्याची इच्छा गेली नसेल तर सर्व इच्छापूर्ती श्री गुरुगीता जपाने होऊन भोग भोगल्याने मन निरीच्छ होते व गुरुभक्तीसाठी तयार होते। अशा तऱ्हेने साधक कोणत्याही श्रेणीचा असला तरी श्री गुरुगीता त्याला मोक्षाच्या मार्गास लावते। सद्गुरुनाथ महाराज की जय।